श्रोते हो, आजच्या भयकथेचे लेखक आहेत विवेक चंद्रकांत वैद्य. लॉकडाऊन उठवल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी शहरातून माल आणायला येण्याचा मला चांगलाच पश्चाताप झाला. प्रत्येक दुकानावर भयंकर गर्दी. त्याचे शहरापासून 40 किलोमीटरवर खेडे, तिथे किराण्याचे दुकान. माल घेऊन निघायलाच त्याला रात्र झाली. जेमतेम मोटरसायकलवर सामान बांधून तो निघणार तर गाडी चालू होईना. बऱ्याच प्रयत्नांनंतर गाडी चालू झाली. तो शहर सोडून गावाकडच्या रस्त्याला लागला. तोपर्यंत बरीच रात्र झाली होती. त्याने वेळ वाचवण्यासाठी लांबचा रस्ता सोडून एक शॉर्टकट रस्ता पकडला. तो रस्ता खराब होता. रस्ता निर्मनुष्य होता. त्याने गाडीचा स्पीड वाढवण्याचा प्रयत्न केला, पण रस्त्यामुळे गाडी स्पीड पकडेना. कसा तरी खाचखळग्यातून तो गाडी चालवत होता. अंधार खूप होता. आज नेमकी अमावास्या. तो भित्रा नव्हता, पण वातावरण मात्र भीतीदायक होते. अचानक पाठीमागून कोणीतरी नजर रोखून पाहत असल्याचे त्याला वाटले. त्याने गाडी थांबवून मागे पाहिले. कोणीच नव्हते. दूरवर फक्त एक लाल ठिपका दिसला. भास समजून त्याने गाडी पुन्हा सुरू केली. थोड्या वेळाने पुन्हा त्याला तीच जाणीव झाली. त्याने मागे वळून बघितले. त्याच्या मागे काही अंतरावर 2 लाल ठिपके दिसले. त्याने निरखून पाहिले. 2 निखाऱ्यासारखे लालबुंद डोळे त्याच्याकडे एकटक पाहत होते. त्याची पाचावर धारण बसली. बापरे, एखादे वन्य श्वापद तर नाही? रस्त्यातील खड्ड्यांची पर्वा न करता त्याने गाडी सुसाट टाकली. 10 मिनिटे गाडी चालवल्यावर त्याने पुन्हा मागे वळून पाहिले. ते डोळे तशाच नजरेने त्याच्याकडे पाहत होते. उलट ते जवळ आले होते. हे काहीतरी वेगळे होते. वन्यजीव असा इतका वेळ पाठलाग करत नाही. तो घामाने चिंब भिजला. नेहमीचा रस्ता सोडून हा रस्ता उगाच पकडला असे त्याला वाटले. त्याने गाडी पुन्हा दामटली. रस्त्यात कुठेतरी वस्ती लागली तर तिथे थांबावे असाही त्याने विचार केला, आणि त्याची इच्छा पूर्ण झाली. दुरूनच एका खेड्यातील काही झोपड्या त्याला दिसल्या. त्याचा जीवात जीव आला. पण जवळ जाताच त्याची निराशा झाली. सर्व झोपड्यांची दारे बंद होती. 1-2 कुत्रे त्याच्यावर भुंकले आणि त्याला बरेच वाटले. तेवढीच चाहूल. कुठे थांबावे त्याला कळेना. तो पुढे जात राहिला. अखेर गाव संपल्यानंतर थोड्या अंतरावर त्याला एक झोपडी दिसली. तिचे दार उघडे होते. बाहेर खाटेवर एक म्हातारा बिडी फुंकत बसला होता. त्याने मागे वळून पाहिले. मागे ते डोळे नव्हते. हुश्य, त्याने निश्वास टाकला. काहीच विचार न करता त्याने गाडी थेट म्हाताऱ्याजवळ उभी केली. म्हाताऱ्याला चाहूल लागली नाही. बाबा, त्याने हाक मारली. कोण? थोडे पाणी मिळेल का प्यायला? आणतो. म्हातारा उठला, बिडी पायाखाली विझवली व आत पाणी आणायला गेला. याने त्या खाटेवरच बसकण मारली आणि श्वास नियंत्रित करू लागला. म्हाताऱ्याने एक लोटा भरून पाणी आणून त्याच्या हातात ठेवले. तो घटा पाणी प्यायला आणि रिकामा लोटा त्याच्या हातात दिला. एकदम त्याने चमकून म्हाताऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. म्हाताऱ्याचे डोळे एकटक त्याच्याकडे पाहत होते, आणि ते तसेच होते, निखाऱ्यासारखे, लालबुंद.